वसई विरार परिसरात गेल्या 24 तासात 125 मिलीमीटर इतका पाऊस झालाय। निर्मळ परिमंडळात 101 मिलीमीटर आहे आणि सर्वाधिक जास्त पाऊस हा पेल्हार परिमंडळात 188 मिलीमीटर इतका झालेला आहे आणि सर्वाधिक कमी पाऊस हा माणिकपूर मंडळ 101 मिलीमीटर झालेला आहे। या पावसामुळे सर्वच भागात पाणी साचलेलं आहे। मी सध्या उभा आहे वसईच्या समतानगर परिसरात, वसई पश्चिमेच्या। आपण जर पाहिलं तर दरवर्षी हा भाग पाण्याखाली जात असतो। पाण्यातून वाट काढत हे वाहन चालक जे आहेत की येत असतात। अनेक लोकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे। मनवेल पाडामध्ये ज्या चाळी आहे त्या चाळींमध्ये देखील पाणी भरलेलं आहे। तर दुसरीकडे आपण जर मधुबनचा परिसर पाहिला तर मधुबनच्या परिसरामध्ये जवळपास कमरेपेक्षा वर इतकं पाणी झालेलं आहे। अनेक गाड्या देखील त्या पाण्यामध्ये अडकलेल्या आहेत। तर दुसरीकडे रेल्वे रुळांवर देखील मोठ्या प्रमाणावर पाणी साठलेलं आहे। रेल्वे रूळ नालासोपारा रेल्वे स्टेशनची दृश्य आहेत। हा रेल्वे रूळ हा पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे आणि त्यामुळे लोकल देखील काही वेळात बंद होण्याची शक्यता आहे। अक्षरशः अनेक भागामध्ये बत्ती देखील गुल झालेली आहे। लोक जी आहेत की पिकनिक करण्यासाठी रस्त्यावर आलेले आहेत आणि या एकंदरच पावसामुळे लोकांचे बेहाल झालेले आहेत। अनेक लोकांना जे चाकरमानी मुंबईला गेले होते त्यांनी पुन्हा ऑफिसमधून रिटर्न येण्याचा मार्ग पकडलेला, कारण ट्रेन देखील 10 ते 15 मिनिटं उशिराने आहे। तबेल्याचं जे दृश्य आपण पाहिले तर 30 ते 40 म्हशी ज्या तबेल्यामध्ये अडकलेल्या होत्या। कृष्णा टाउनशिप परिसरामध्ये देखील लोकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे। दिवाणमान परिसरात अनेक लोकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे। नालासोपाऱ्याचा स्टेशन परिसर जर पाहिला तो पूर्वेचा, त्या स्टेशन परिसराच्या बाहेर देखील जवळपास गुडघ्याच्या वर इतकं पाणी साठलेलं आहे। अशा प्रकारे लोकांचे हाल मोठ्या प्रमाणावर झालेले आहेत। पाऊस हा थांबायचं नाव घेत नाही। रात्रभरापासून पावसाची बॅटिंग सुरू आहे। विशेष म्हणजे अनेक ठिकाणी पंप लावलेले आहेत परंतु पंप चालू नाहीत। पाणी जरी पंप लावला तर पाणी कुठच्या गटारात टाकणार, कारण सगळी गटारं जवळपास फुल झालेली आहेत आणि गटारावरून पाणी जे आहेत की रिव्हर्स येतं। त्यामुळे अनेकांचे बेहाल होत असताना वसई विरारकरांना आता ह्या पाणी जे आहे की संकट बनून आलेलं आहे। तिकडे सनसिटी घास रोड देखील बंद करण्यात आलेला आहे, कारण सनसिटी घास रोड घास गावामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठलेलं आहे। सर्वच रस्ते जे आहेत की सेंट्रल पार्क असेल, विरारचा जेपी नगर असेल, सर्वच रस्त्यांवर पाणी आहे। त्यामुळे आवश्यकता असेल तरच घराबाहेर निघा असं आवाहन केलेलं आहे। HP साठी प्रवीण नलावडे, वसई।